नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रौनक. तुम्हाला सांगणार कसं तुम्ही 3,000 रुपयात हे 7 तीर्थस्थान फिरू शकता. पहिलं आहे बिदरमधील झर्री नरसिंह मंदिर, त्यानंतर आहे गुरुद्वारा, गाणगापूर दत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिर, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, सिद्धेश्वर मंदिर सोलापूर, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर मंडळी, दरवेळेस आपण काय करतो, पुण्यापासून गाणगापूर जातो, मग अक्कलकोट करतो, मग तुळजापूर करून मग पंढरपूर करतो. पण एक गोष्ट तुम्ही मिस करताय. तर मित्रांनो, तुम्ही हाकेच्या अंतर असलेल्या बिदर जिथे नरसिंह मंदिर आहे आणि गुरुद्वारा आहे, जो की भारताचा तिसरा सगळ्यात मोठा गुरुद्वारा आहे, हे तीर्थक्षेत्र तुम्ही मिस करता. मित्रांनो, काळजी नका करू. कसं काय करायचं, कसं फिरायचं, हे सगळं सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, पुणे टू बिदर जाण्यासाठी 3 ट्रेन्स अवेलेबल आहेत. आम्ही पहिल्या ट्रेनने गेलो, ज्याचं टायमिंग रात्री 12:30 वाजता, जे तुम्हाला नेक्स्ट दिवस सकाळी 9:30 वाजता बिदरला पोहोचवते. आणि याचं तिकीटचं स्लीपरचा खर्च पडणार आहे मित्रांनो 350 रुपये. बिदर पोहोचल्यावर रिक्षा पकडायची, ज्याचा खर्च आम्हाला आला लगभग 100 रुपये तिघजण असल्यामुळे. मंदिर स्टेशनपासून 4 किलोमीटर लांब आहे. मंदिर पोहोचल्यावर मित्रांनो बाहेर तुम्ही नाश्ता करू शकता. आम्हाला पर पर्सन 50 रुपये नाश्त्याचा खर्च आला. नाश्ता झाल्यावर मित्रांनो पवित्र कुंडात तुम्ही स्नान करू शकता व महिला पुरुष दोघांना इथं कपडे बदलायची व्यवस्था आहे. त्यानंतर मित्रांनो 10 रुपये प्रत्येक तिकीट काढायचे तुम्हाला. त्यानंतर बाजूच बॅग ठेवायची व्यवस्था पण आहे. 10 रुपये एका बॅगचे घेतात. आज जाताना तुम्हाला पाणी लागणार, त्यामुळे इम्पॉर्टंट गोष्टी प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन जावा. मित्रांनो, ही गुफा 300 मीटर लांब आहे, तर तुम्हाला 300 मीटर आत चालत जावं लागेल. मित्रांनो, आमचे 10 मिनिटात दर्शन झाले. आत काही गर्दी नव्हती त्या दिवशी. आत गेल्यावर मित्रांनो शेवटी तुम्ही भगवान नरसिंहाचं दर्शन घेऊ शकता व बाजूला शिवलिंग पण आहे, त्याचं पण दर्शन घेऊ शकता. इथे प्रसादाची व्यवस्था पण असते. त्यानंतर 50 रुपये देऊन पर पर्सन आम्ही गुरुद्वाराकडे निघालो. त्यानंतर आम्ही गुरु नानक झीरा साहेब आलो, जो की भारताचा तिसरा सगळ्यात मोठा गुरुद्वारा आहे. त्यानंतर दर्शन घेऊन तुम्ही लंगरचा पण प्रसाद घेऊ शकता. मित्रांनो, दर्शन झाल्यावर 10 रुपयाची रिक्षा पकडून तुम्ही मित्रांनो बसस्टँडला या. तिथून तुम्हाला मित्रांनो गुलबर्गाची बस पकडायची आहे, म्हणजेच कलबुर्गी. त्याचं तिकीट लागणार आहे मित्रांनो 146 रुपये आणि तुम्हाला 2 ते 2.5 तास लागणार आहे. मित्रांनो, पहिली तुम्हाला गुलबर्गाला यायचं आहे, तिथून तुम्हाला गाणगापूरची बस भेटणार आहे. डायरेक्ट बस अवेलेबल नाही बिदरवरून. आणि हो मित्रांनो, तुम्हाला बिदरमधून जेवढं लवकर निघता येईल तेवढं लवकर निघा, कारण की संध्याकाळची तुम्ही आरती अटेंड करू शकता गाणगापूर येथे. तर मित्रांनो, पुण्यावरून निघून बिदर करून आता गुलबर्गाला चाललो आपण. आतापर्यंत आपला राऊंड फिगर खर्च 600 रुपये झाला आहे. तुम्ही 50-100 रुपये तुमच्या हिशोबाने इकडं तिकडं पकडू शकता. भेटूया मित्रांनो सेकंड पार्टमध्ये गुलबर्गाच्या पुढे.